निवासी डॉक्टरांच्या कोरोना काळामध्ये ते कॅन्टीन 3 महिन्यासाठी सुरू ठेवा म्हणून ऑर्डर होती. अजूनही 5 वर्ष झाले ते कॅन्टीन चालू आहे. तो राजू करंबे नावाचा व्यक्तीची कॅन्टीन चालू आहे. ही सत्य आहे काय असत्य आहे? तिची निविदा काढल्या काही नाही, टेंडर ऑलरेडी दिले. नाही मी तुम्हाला चेक करायला बघा साहेब, 4.5 वर्ष पूर्ण झालं त्या व्यक्तीच्या नावानं किंवा आपल्या हॉस्पिटलच्या नावाने कोणतीही निविदा टेंडर निघालेली नाही. तरी तो माणूस अतिशय उत्कृष्टरित्या चांगले पैसे मिळवतो. त्यात आपल्या महाशयाची वाटली आहे. आता एक झालं. दुसरा विषय, अगदी प्रामाणिकपणे डॉक्टर साहेब कबूल व्हायचं. हे सत्यता आहे का नाही, तर मी चुकीचं बोलतोय म्हणून तुम्हाला मी भेटायला आलो. सौंदर्य यात्रेच्या अगोदर 15 दिवस की डॉक्टर साहेब लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला तुमचा स्टाफ लागला आणि अधिकृतरित्या अनधिकृतरित्या आणि आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही औषधोपचार करतो. बोललो होतो 1 महिना ते 15 दिवस माझ्याकडे पुरावा आहे, तुमच्याकडे पण आहे, तुम्ही पत्र दिले. दादा कमीत कमी 2 दिवस राहिल्याने नाही म्हणून जायचं. करता येत नाही. का करता येत नाही, कसं करा? मग यांच्या एका XYZ मिनिस्टरचा फोन आला होता, खास आमच्यासाठी, आमच्यावर प्रेम करणार तो मिनिस्टर ह्याच सरकारमध्ये. त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही बरं येस म्हणता. तरी आणि यांचं ओझं आपल्या अंगावर एवढं होतं. डॉक्टर चंदगडमधनं हर्षल घेऊन कुठून हॉस्पिटल इथं, मागणी इथं, आमच्याकडे स्टाफ नाही. शेवट त्यांनी गाडी काढा म्हटलं, हे घ्या ऐका, गाडी काढा, नर्स कोण असतील, डॉक्टर कोण असतील त्यांना आपल्या गाडीत घ्या, आपला डिझेल घ्या, हे पैसे घ्या, हे औषध घ्या. आम्ही दोघांनी ती सोय केली आणि गाडी समजुती यात्रेला पाठवली. ही वस्तुस्थिती घरी आहे कुठे जाणार. 2 वस्तुस्थिती सांगितली, जरा ऐका हो. चेक कराय, कॅन्टीनचं कराय, तुमचे 9 कोटीचा भ्रष्टाचार हे कराय. इतकं जर सगळं तुम्हाला माहित असून तुम्ही स्टेबल वावरा लागला म्हणजे तुम्ही स्वतःला आत्महत्या करायला ठरवली. ही बघा इथं जमलेली जी कोण आहे ती इतकी वैतागल्यात या भानगडीला, कोल्हापूर जिल्ह्यातल्या भ्रष्टाचाराला. आम्ही कंटाळलोय आणि एक ठरवले, निकाल लागल्याशिवाय बाहेर पडायला आम्ही इथे थांबणार आहोत. 2 दिवस बसणार. आम्हाला काही कामधंदे नाही, सगळे आम्ही सुजलाम सफलाम घरातले आहे. काय म्हणजे आम्ही गेल्यानंतर आमचं उदरनिर्वाह होणार असणे काय डॉक्टर साहेब भानगड नाही. तुम्ही पण इथनं आलाय नाही, आमच्यावर गुन्हे दाखल झाले काय अडचण. पण आम्हाला हे निकाल पाहिजे, तुम्ही ते गुन्हा दाखल करायला पाहिजे, ते वरच्याला खाली करायचा. या 2 गोष्टी तुम्ही करायच्या. त्याला निविदा जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत बंद नाही. जाताना कॅन्टीन फोडून टाकणार. आता लगेच पत्र तयार करा, ते पण फोडणार ते. आणि त्याला सांगा त्या नेत्याला मी फोडणार म्हणून शब्द वापरला. नाही फोडलं मला विचारा, शांत बसतील जाऊन तिकडे म्हणलो. उगेच आमचं नाव पक्षाचं बदनाम म्हणा. तुम्ही किती राहू 5 वर्ष कॅन्टीनचे पैसे किती झालो, कसला भ्रष्टाचार का हो. माणसं कोण आहोत काय भूतायचा सेवेसाठी आम्ही जागा मागितली, आम्हाला जागा साहेब गुन्हा दाखल